नवीन नाश्ता बघा. आज आपण दुधीच्या वड्या बनवतोय वेगळ्या पद्धतीने. तर त्याच्यासाठी वाटण घेतले बघा. मी लसूण घेतला आहे, जिरं घेतलं आहे, धने घेतले आणि मिरच्या घेतल्यात. हे मिक्सरच्या भांड्यात टाकते आणि वाटून घेते. एवढा मी दुधी भोपळा घेतला आहे, त्याचं साल काढून घेते बघा असं. आता मी सालं काढली त्याची. आता मी किसून घेते. असा भोपळा मी किसून घेतला. त्यात आता हे वाटण टाकते बघा. हळद टाकते त्यामध्ये. 2 चमचे तीळ घालते, सफेद तीळ. थोडा हिंग घालते. आता 1 वाटी मी बेसन पीठ टाकते आणि 2 चमचे मी तांदळाचं पीठ घालते आणि हे प्रथम मीठ घालते आणि मिक्स करून घेते. असं मी अर्धी वाटी पाणी घालून हे असं सैलसर हे बॅटर बनवून घेतले. गॅसवर मी पॅन ठेवला आहे बघा. त्याच्यात तेल टाकलं आहे थोडंसं, 1 चमचाभर. आणि आता हे बॅटर त्यावर टाकते. असं पसरवून घेतलं. त्यावर आता मी 2 मिनटं झाकण ठेवते. वरची बाजू सुकली, त्यावर मी थोडे तीळ घालते. आता वरतून मी थोडं तेल टाकते बघा. जास्त तेल टाकत नाही, हा कमी तेलात आपल्याला नाश्ता बनवायचा. 2च चमचे तेल घातलं मी. आता हे पलटी करून घेते बघा. बघा वरच्या बाजूने चांगले शेकले. आता खालच्या बाजूने चांगलं शेकलं बघा. मी काढून घेते, प्लेट ठेवते आणि पलटी करून घेते. हे बघा किती सुंदर झालं आहे बघा. मी या ताटामध्ये सर्व करते. आता याच्या वड्या कापून घेते मी. याच्यासोबत मी पुदिन्याची चटणी केली बघा. आता ही वडी बघा मी काढून दाखवते. हे बघा किती सुंदर होती. मंद गॅसवरच मी केलं हे. रेसिपी आवडली असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. धन्यवाद.